हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील भेंडी बाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 नामांकित हॉटेल्सवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने या 3ही हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित करण्यात आलेत। या कारवाईमुळे अन्न सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश एफडीएने दिलाय। चेंबूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई महापालिका प्रशासनावर टीका केली। पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातोले यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत जाहीर टीका केली। दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासह पालिकेतील कामकाजाच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतलाय। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रशासनाने अधिक पारदर्शकपणे काम करावे अशी मागणी त्यांनी केली। चेंबूर दुर्घटना अहवालावरून आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेतील कारभारावरून आरोप प्रत्यारोपांना अधिक भर पडले। मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासन राज नाही तर थेट कमिशन आणि टक्केवारी राज सुरू आहे। आता रपून राहिलेलं नाहीये। चेंबूरमध्ये झाड कोसळून निष्पाप शालेय विद्यार्थी विहांग श्रीवास्तवचा दुर्दैवाने बळी गेला। एका आईबापाचं हसतं खेळतं छत्र हरपलं, पण आमच्या या निर्लज्ज प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याचं काही सोयीसुतक नाही। चौकशी समिती नेमली म्हणे, आणि त्या समितीत काय केलं? ज्या रस्ते विभाग आणि उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला त्यांना अगदी सोन्याच्या ताटात ठेवून क्लीन चिट देऊन टाकली। आणि दोष कोणावर ढकलला तर फक्त कंत्राटदारावर। वारे प्रशासन आणि मलिदा खायला आणि मारायला सामान्य जनतेची पोरं। झाडाभोवती सिमेंट काँक्रिटीकरण, झाडांची पाळंमुळं कुजवायची, त्यात कोट्यावधी रुपयांची टक्केवारी लाटायची आणि दुर्घटना झाली की वर करायचे। महानगरपालिकेत अधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून मिळणारी टक्केवारी इतकी गोड लागते की त्यांना एक निष्पाप चिमुरड्या जीवाची किंमत फक्त 7 लाख रुपये वाटते। महापौर स्वतः चौकशीच्या अहवालावर आक्षेप घेतात। यावरून सिद्ध होतं की पालिकेच्या आता काहीतरी प्रचंड काळबेरं शिजत आहे। हा चौकशी अहवाल नसून पाप झाकण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकार आणि पालिका आयुक्तांना ठणकावून विचारतो, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणारच, पण कंत्राटदारांच्या पाठीशी घालणाऱ्या आणि टक्केवारीच्या बदल्यात मुंबईकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या क्लीन चिट बहादर अधिकाऱ्यांना कधी जेलमध्ये टाकणार? विहांगच्या मृत्यूचा हिशोब या प्रशासनाला द्यावाच लागेल। तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तटस्थ संस्थेमार्फत किंवा विशेष तपास पथकाद्वारे SIT चौकशी झाली पाहिजे। जर दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली नाही तर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयुक्तांच्या दालनामध्ये त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। पालिकेच्या या टक्केवारी बाजाराची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील खारफुटीचं वाढतं नुकसान आणि घटतं हरित आच्छादन याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे। झाडांची सतत होणारी तोड थांबली नाही तर भविष्यात मुंबईकरांना ऑक्सिजन सिलेंडर बाळगण्याची वेळ येऊ शकते असा तीव्र इशारा न्यायालयानं दिलाय। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 847 खारफुटीची झाडं तोडण्याच्या परवानगी संदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे। केवळ झाडं तोडणंच नव्हे तर नुकसान भरपाई म्हणून लावलेली झाडं प्रत्यक्षात जगली आहेत का याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। प्राधिकरणांकडून पुनर्लागवडीची आश्वासनं दिली जातात, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही अशी नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली आहे। सरकारनं बाधित क्षेत्रातच योग्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी वनजमीन निश्चित करण्याची भूमिका मांडली आहे। या प्रकरणी न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलाय। राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून बहुतांश भागात कोरडं हवामान आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यभर जोरदार पावसाची शक्यता कमी आहे। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात तर काही ठिकाणी कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे। बुधवारी राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि काही जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या मोसमी वारे कमकुवत असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र किंवा कोकण किनारपट्टीवर ऑफशोअर ट्रफ सक्रिय नसल्यानं पावसाचा जोर कमी झालाय. 19 ते 20 जुलैनंतर हवामानात काहीसा बदल होऊन कोकणासह काही भागात पावसाची शक्यता वाढू शकते असं हवामान खात्यानं सांगितलंय. कांदिवलीतील चारकोप येथील नैसर्गिक तलावाच्या संरक्षणासाठी गॅबियन वॉल उभारण्यापूर्वी तलावाभोवतीची अतिक्रमण हटवावीत असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला दिलेत. तलाव परिसरातील राडारोडा आणि बांधकामाचा कचरा पाहून न्यायालयानं या परिस्थितीला भयंकर दृश्य असं संबोधलंय. तलाव परिसरात कमोड, वॉश बेसिन, टाइल्स आणि इतर बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले त्याबद्दल न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिक्रमणं कायम राहिल्यास खारफुटीच्या परिसंस्थेचा अधिक ऱ्हास होईल. त्यामुळे संवर्धनाच्या कामापूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. चारकोप सेक्टर 7 येथील तलावाच्या संवर्धनासाठी महापालिकेनं गॅबियन वॉल उभारण्याची परवानगी मागितली होती. मात्र पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्यानं या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. न्यायालयानं अतिक्रमण हटवण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिलेत. नवी मुंबईतील 4000हून अधिक बेकायदा इमारतीच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन भागणार नाही तर ठोस आणि कठोर कारवाई करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेला दिले. महापालिकेनं 295 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. मात्र प्रस्तावित शिस्तभंग कारवाईवर नाराजी व्यक्त करत अशा प्रक्रियेत अनेक वर्ष जातील आणि अधिकाऱ्यांवर प्रभावी कारवाई होणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. निदान काही अधिकाऱ्यांवर तरी ठोस कारवाई करून त्याची माहिती न्यायालयासमोर सादर करा असे आदेश देत न्यायालयानं महापालिकेला नव्यानं प्रस्तावित कारवाईचा तपशील सादर करण्यास सांगितलंय. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या कुर्ला येथील जमिनीच्या मोबदल्याचं नव्यानं मूल्यांकन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. 1986च्या संपादन निर्णयात 31 वर्षांनंतर मालकांची नावं समाविष्ट करण्यासाठी केलेली सुधारणा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. जमीन संपादनाचा मूळ निर्णय हा 2017 मधील त्यातील सुधारणा आणि त्यानंतर बजावण्यात आलेल्या नोटिसा या बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. तसंच सध्याच्या बाजारभावानुसार जमिनीचं मूल्य निश्चित करून नव्यानं संपादनाचा निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. याचिकाकर्त्यांचा दावा होता की जमीन संपादित करताना त्यांना कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आली नव्हती आणि मोबदला देखील देण्यात आला नव्हता. हा दावा ग्राह्य धरत न्यायालयानं प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय दिलाय. आरे कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या संपूर्ण भुयारी मार्गावर आता सर्व प्रमुख मोबाईल कंपन्यांची नेटवर्क सेवा सुरू झाली. प्रवासादरम्यान मोबाईल कॉल आणि इंटरनेटचा वापर सहज करता येणार आहे. यापूर्वी या मार्गाच्या काही टप्प्यांवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नव्हतं. त्यामुळे प्रवाशांना संपर्क साधणं, ऑनलाईन कामं करणं आणि इंटरनेट वापरण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. याचा प्रवासी संख्येवरही परिणाम होत असल्याची नोंद होती. दूरसंचार सेवा पुरवठ्यावरील वाद मिटल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं टप्प्याटप्प्यानं नेटवर्क सेवा सुरू केली. त्यामुळे आता आरे कफ रोड ते परेड दरम्यान अखंड मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. प्रवाशांची गैरसोय आता दूर झाली आहे. चेंबूरमधील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झालेल्या प्रकरणातील चौकशी अहवालावर मुंबई भाजपनं आक्षेप घेतलाय. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी हा अहवाल मान्य नसल्याचं सांगत या अहवालाला आम्ही केराची टोपली दाखवतो अशी भूमिका मांडली. महापालिकेच्या चौकशी समितीनं उद्यान आणि रस्ते विभागाला जबाबदारीतून मुक्त करत कंत्राटदार आणि सल्लागारावर 7 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. मात्र दुर्घटनेचं नेमकं कारण अहवालातून स्पष्ट होत नाही. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील अहवालावर नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी भाजपनंच अहवालावर आक्षेप घेतल्यानं मुंबई महापालिका प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्यात. कचरा भूमीवरील कचऱ्याची उंची निर्धारित मर्यादेत ठेवावी आणि सुरक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिलेत. कचरा प्रकल्प परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसंच ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा आणि सुरक्षात्मक उपाययोजनांचा पालिकेनं आढावा घेतलाय. मोशी दुर्घटनेत कचऱ्याचा डोंगर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील कचरा भूमी आणि प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनानं सतर्कता वाढवली.
या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.